नमस्कार साथियों, ईपीएस 95 पेंशन बढ़ोतरी की एक और वीडियो में आप लोगों का स्वागत करता हूं। साथियों, आज के इस वीडियो में ईपीएस 95 पेंशनरों का जो आंदोलन होने वाला है उसी को लेकर एक नया अपडेट निकल कर आया है। उसी अपडेट के बारे में आज इस वीडियो में हम बताने वाले हैं। साथियों, जैसा कि आप लोगों को पता है कि 4 और 5 अगस्त को दिल्ली के जंतर मंतर पर ईपीएस 95 पेंशन धारकों का ऐतिहासिक आंदोलन होने जा रहा है। इसी को लेकर पूरे देश में मीटिंग, सम्मेलन, जन जागरण तेजी से चल रहा है। आपको बता दें कि आज महाराष्ट्र के सिरली में एक भव्य सम्मेलन आयोजित किया गया, जिसमें ईपीएस 95 पेंशन धारकों ने बड़ी संख्या में भाग ली। और आपको बता दें कि इस सम्मेलन में विशेष रूप से मौजूद थे सिरली के सांसद माननीय भाऊ साहेब राजा राम वाकवरे जी, जिन्होंने मंच से साफ कहा कि वे संसद में ईपीएस 95 पेंशन धारकों की आवाज को जरूर उठाएंगे। यह भी बताया कि वर्तमान में जो मानसून सत्र चल रहा है संसद में, उसमें वह ईपीएस 95 पेंशन की न्यूनतम राशि बढ़ाने की मांग को उठाने वाले हैं। इस सम्मेलन में राष्ट्रीय संघर्ष समिति के अध्यक्ष माननीय कमांडर अशोक रावत जी भी मौजूद थे। उन्होंने साफ शब्दों में कहा, अब वक्त आ गया है जब ईपीएस 95 पेंशन धारकों को दिल्ली में अपनी ताकत को दिखाना है। उन्होंने यह बताया कि पिछले हफ्ते जब उनका मुलाकात श्रम मंत्री से हुआ था तो मंत्री जी ने आश्वासन दिया था कि सरकार इस दिशा में सकारात्मक कदम उठाने के लिए तैयार है। आणि आपलं काम लवकरच होईल यात मला काही शंका नाही। मागच्या महिन्यापूर्वी 19 तारखेला जूनच्या मंत्र्यांनी सांगितलं, माझ्याकडे सगळा डाटा तयार आहे, आता फक्त मोदीजींनी हो म्हणण्याची दरकार आहे। आता आदरणीय पंतप्रधान मला वाटतं आज का उद्या प्रदेशातून परत आले का येणार आहे, आपले प्रोसेसला जोर लागेल, आपणही थांबणार नाही आहे। आदरणीय खासदार साहेबांनी, वाकचौरे साहेबांनी आता सांगितलं की अनेक खासदार तिथे आपल्यासाठी उपोषणालाही बसतील। त्यासाठी आता 30 तारखेला इथून 29ला इथून 2 टीम निघणार आहे। वीरेंद्र सिंग साहेब जे महासचिव आहेत, संजय पाटील धुळ्याचे, आपले वाळके अप्पा आणि त्यांच्यासोबत समिंदर साहेब आणि त्यांच्यासोबत घाडगे साहेब, हे सगळी मंडळी इथून जाणार आहे, सगळ्या खासदारांना भेटणार आहे आणि त्यांना आमंत्रण देणार आहे। तोपर्यंत मी उद्याच इथून दिल्लीला निघणार आहे आणि पंजाबमध्ये, हरियाणामध्ये मीटिंग घेऊन जास्तीत जास्त लोक आपल्या आंदोलनाला कसे येतील हे पाहणार आहे। देशभर आपण रान उठवलेलं आहे आणि दिल्लीतही आपण आपली कामं चालू आहेत। त्यामुळं तुम्ही हे समजू नका की तुमचं काम पुष्कळ तुम्हाला निराशावादी लोक सापडतील। ते म्हणतील, अहो काय होतं ते इतक्या दिवसापासून। तुमची पेन्शन लवकरात लवकर वाढणार आहे, तुम्ही नाही आले तरी वाढणार आहे, पण तुम्ही आले तर तुम्ही विजय श्री जी येईल, जे यश येईल त्याचा भाग व्हा। नाही तर मग तुम्ही म्हणाल मी जाणार होतो पण काय झालं, बाहेर तरी दुखत होतो, तो आयुष्यभर दुखणार आहे। पण एवढ्या मोठ्या प्रसंगाचे तुम्ही भाग झाले पाहिजे आणि मोठ्या मेळाव्यामध्ये तुम्ही हात वर करून सगळ्यांसोबत एक फोटो काढून घ्या आणि तो तुमच्या घरात लावा। त्यात तुमचा मुलगा तुम्हाला चांगलं म्हणो का ना म्हणो, तुमचा नातू म्हणे हा माझा आजोबा वाघ होता, वाघ दिल्लीला गेला, मोदीशी भांडला आणि पेन्शन घेऊन आला, देशाच्या एवढ्या क्रूर सत्तेशी भांडणारा हा वाघ, तो तुमच्या अमर होण्याचा एक भाग। मरणार तर आपण सगळे कमी जास्त वेळा, पण तिथे तुम्ही जाऊन जर हे केलं तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाही पण नातवाचं फार मोठं प्रेरणास्थान होऊन जाईल। आणि म्हणून तुम्हाला यायचं आहे, मी तुम्हाला अवतरण द्यायला आलो। यानंतर काही यूट्यूबर बातम्या येतात, काम झालं, आता विश्वासाला मी बोलत होतो, त्यांनी दाखवलं मला सुप्रीम कोर्टाचा आदेश क्रमांक अमुक या तारखेला टमोक या तारखेपासून पेन्शन जमा होणार। मी तुम्हाला सांगतो, फार हुशार लोक आहेत, त्यांनी पाहिलं नॅशनल एज्युकेशन कमिटीचं आंदोलन खूप मोठं होतं का, मग ही पुंगी सोडायची। पुंगी माहिती आहे, पुंगी सोडणे बरोबर आहे ना,
ती पुंगी सोडायची की लोक म्हणतील झालं आता काय जायचं, झालं आता काय जायचं, मग काही नाही केलं तरी चालतं, आपलं काम झालं. काम झालेलं नाही. ज्या दिवशी काम होईल तुम्हाला NSCचे लोक सांगतील, मी स्वतः तुम्हाला सांगेन. तोपर्यंत विश्वास ठेवू नका. आंदोलन फेल करण्याचे हे फार नंबरी प्रकार आहे, नंबरी प्रकार, 10 नंबरी प्रकार. म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि आपल्याला आपलं आंदोलन सफल करायचं, मोठं करायचं. त्यासाठी दिल्लीत यायचं आणि विजय. तो दोस्तों, यह केवल सम्मेलन नहीं था, यह एक नई ऊर्जा और नई चेतना का संकल्प था. देश भर के पेंशन धारक अब कमर कस चुके हैं. तो साथियों, ये था नया अपडेट EPS 95 पेंशन से जुड़ी, जो सिरली महाराष्ट्र से. तो साथियों, ये था एक नया अपडेट जो EPS 95 पेंशनरों के लिए निकल कर आ रहा था. उम्मीद करते हैं कि आप लोगों को यह वीडियो पसंद आया होगा. अगर वीडियो पसंद आया हो तो वीडियो को लाइक जरूर कीजिएगा, चैनल को सब्सक्राइब कीजिएगा और अपने साथियों के साथ शेयर जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में एक नए अपडेट के साथ. तब तक के लिए धन्यवाद.